छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाविरोधात पुन्हा कारवाई। पैठण गेटवर कारवाईला सुरुवात। कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त। अतिक्रमणाच्या कारवाईला स्थानिक दुकानदारांचा विरोध। आम्ही कागदपत्र सादर करूनही कारवाई का केली जातीये? स्थानिकांचा विरोध। कारवाई दरम्यान परिसराला छावणीचं स्वरूप। सांगलीतल्या 100 फुटी रस्त्यावर दुसऱ्या दिवशीही महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। काल 2025हून अधिक अतिक्रमण महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने हटवली। 500हून अधिक दुकानं, गाळे, गॅरेज, हॉटेल, पानटपऱ्या हटवल्या। सांगलीमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईच्या वेळी आयुक्तांचीही उपस्थिती। यावेळी विरोध करणाऱ्यांना आयुक्तांनी खडे बोल सुनावले। अतिक्रमण केलं नाही म्हणता मग परवानगीचं पत्र दाखवा। विरोध करणाऱ्यांना आयुक्तांचा सवाल। न्यायालयीन कामकाज सुरू असताना चक्क न्यायाधीशांसमोरच महिलेचा कुऱ्हाडीनं हत्येचा प्रयत्न। बेळगाव जिल्ह्यातील अथणी न्यायालयातील धक्कादायक घटना। संपत्तीच्या वादातून मीनाक्षी शिंदे या महिलेच्या हत्येचा प्रयत्न, आरोपीला अटक। पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये दरोडा। हातात कोयते घेऊन आलेल्या टोळक्यानं धमकावून काउंटरमधील रोकड लंपास केली। नामांकित रेस्टॉरंटमध्ये पडलेल्या दरोड्यामुळे एकच खळबळ। कोल्हापुरात मध्यधुंद अवस्थेतील ट्रॅक्टर चालकानं वृद्ध महिलेला उडवलं। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद। घटनेनंतर ट्रॅक्टर विद्युत खांबाला धडकल्यानं परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित। महिला अपघातात गंभीर जखमी। पालघरच्या वाडा तालुक्यातील कोना ग्रामपंचायत हद्दीतील गादी कंपनीला भीषण आग। काही कामगार होरपळले। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। ठाण्यातील कोपरी गांधीनगर परिसरातील मोकळ्या मैदानात लावलेल्या 9 दुचाकी एकानं पेटवल्या। घटना सीसीटीव्हीत कैद। दुचाकी का पेटवल्या याचं कारण अस्पष्ट। आरोपीचा शोध सुरू। गुन्हा दाखल। परभणीच्या डॉक्टर लाईन भागामध्ये काल मध्यरात्री भीषण आग। एका होजियरीच्या दुकानाला लागलेली आग आसपासच्या दुकानातही पसरली होती। 3 तासांनी आगीवर नियंत्रण। आगीचं कारण अस्पष्ट। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावातील नरेश्वर मंदिर परिसरात एकाच वेळी 3 बिबटे दिसले। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना बिबटे दिसले। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील बिरोळा झिरे इथे मानवी स्पर्शामुळे मादी बिबट्यानं पिल्लं नाकारली। शेतकऱ्यांनी फोटो व्हिडिओ काढण्याच्या नादात पिल्लांना हाताळल्यानं बिबट्यानं पिल्लांना मानवी स्पर्श केल्यामुळे नागपुरात पाठवलं। कर्नाटकच्या शिवनसमुद्र इथं कॅनॉलमध्ये अडकलेल्या हत्तीचं रेस्क्यू ऑपरेशन। व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। कर्नाटक विभागानं हत्तीला रेस्क्यू करून पुन्हा जंगलात सोडलं। नाशिकच्या तपोवन परिसरात पर्यावरण प्रेमींचं चिपको आंदोलन। या भागात 1700च्या आसपास झाडं असल्यानं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाणार असल्याचा आरोप। अयोध्येतल्या राम मंदिराप्रमाणे नाशिकच्या अंजनेरीत हनुमान मंदिर उभारा। हनुमान संस्थेची मागणी। जन्मस्थान विकासासाठी सरकार टाळाटाळ करत असल्याचा संस्थेचा आरोप। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठे समितीचा अहवाल सादर। अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी तर पार्थ पवारांचं नाव नसल्याची सूत्रांची माहिती। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणातील 3 अहवालांपैकी राजेंद्र मुठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला। या समितीच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव कुठेही नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे मुठे समितीकडून पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली का असा सवाल उपस्थित होतोय। साधू हत्याकांड आता पवित्र झालं। सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल। पक्ष मजबूत करण्यासाठी भाजप आणखी किती खुन्यांना, दहशतवाद्यांना, आर्थिक गुन्हेगारांना आपल्या वॉशिंग मशीनमधून घुसळून बाहेर काढणार असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदेंची अनुपस्थिती। नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित। शिंदेंनाही पोलीस दलाचं निमंत्रण होतं, सूत्रांची माहिती। शिंदेंचे आजचे सगळे कार्यक्रम राखीव असल्यानं नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचा कार्यक्रम त्यांच्या वेळापत्रकात नव्हता। त्यामुळे कार्यक्रमाला शिंदे गैरहजर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंना सोबत घेण्यासंबंधी आमच्याशी बोलायला हवं होतं। शरद पवारांच्या भेटीनंतर मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भूमिका। दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांना शुभेच्छाच, गायकवाड यांचं वक्तव्य।
मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाडांचा शरद पवारांना आघाडीचा प्रस्ताव. पुढच्या आठवड्यात काँग्रेस नेत्यांशी बोलेन. शरद पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीसोबत आमची नैसर्गिक आघाडी असल्याचं गायकवाडांचं वक्तव्य. आज सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या वैधतेवर पुन्हा सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगर परिषदा आणि नगरपालिकेत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा विकास गवळी यांचा याचिकेत दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू. त्यामुळे 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचं उघड. 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुका स्थगित करू, असं सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिलेला इशारा चुकीचा. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया. आरक्षणाची 50%ची कमाल मर्यादा राजकीय आरक्षणासाठी लागू होत नाही. ती केवळ शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षणाशी संबंधित असून राज्य सरकारनं ओबीसींची हीच भावना सुप्रीम कोर्टात कळवावी. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मागणी. ओबीसी आरक्षणाचा गुंता कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यघटनेच्या कलम 343D6 आणि कलम 343T6 मध्ये आवश्यक बदल करावे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.